अले हॅलो हॅलो माई का? हा बोला बोला, काय म्हणताय? अमृत आहे का आसपास? नाही म्हणजे दिसली नाही आहे सकाळपासून. काही विशेष काम होतं का तुमचं? हो म्हणजे सकाळपासून फोन करतेय तिला पण तिचा फोनच लागत नाहीये, म्हणून मग घरच्या फोनवर फोन लावला. काय पहिल्यांदाच असं होतंय ना, आजचा दिवस आणि ती घरी नाही. बरोबरच आहे म्हणा, आता लग्न झालंय तिचं, सवय करून घ्यायलाच हवी. म्हणजे अहो वाढदिवस आहे आज तिचा. अगं बाई, हो का? पण आम्हाला घरात कोणालाच काही बोलली नाही ती. आम्हाला माहितीच नाही याबद्दल काही, सांगितलंच नाही हो तिनं. असं स्वतःहून कसं सांगणार ना ती? हो तेही आहेच म्हणा. कदाचित अक्षयला ठाऊकही असेल, दोघं जाणार असतील बाहेर. मी तिला तुम्हाला फोन करायला सांगते. बरं झालं पण तुम्ही सांगितलं ते. बरं ठेवू? हो हो ठेवा. शेतकऱ्यावरच भेटू. हो चांगल्या मस्त गप्पा आणूया. हो हो नक्की कळवतो. 2 दिवस आधी कळवीन बस, मग तो झालं. बर नमस्कार. आपल्या नाचुनेचा अमृताचा वाढदिवस आहे आज. हो अरे वा, छान आहे. मग आपण असं करूया, एखादा सुरेखसा दागिना पेढीवरून मागवून ठेवूया. चालेल, कोणता तो विचार करून सांगा. मृदुलाला विचारते आणि सांगते तुम्हाला. चालेल. मग आज अक्षय घेऊन जाणार असेल तिला बाहेर? हे काय अजून तरी कळलेलं नाही, पण माझ्या मनात एक गंमत करायची आहे. इकडे या. माझं म्हणणं काय आहे, तुमच्यातला खोडकरपणा अजूनही तसाच्या तसा आहे. पटलं की नाही तुम्हाला? हो तर मस्त, तसंच करूया. चालेल. अगो बाई, हे बघा. काय झालं? तेच ना. सुखी रहा. अगं इकड शतायुषी भवन. आजचा दिवस खूप चांगला, महत्वाचा आहे. हो का? वा, वा. म्हणजे अण्णांना माहिती आज माझा वाढदिवस आहे? पंचांगानुसार व्यापार वृद्धीसाठी आजचा दिवस खूप चांगला. अरे वा, छानच हो, नाही का ग? मी पण वेडीच आहे. मी तरी अपेक्षा का ठेवते? अक्षयलाच माहिती नाहीये तर माई अण्णांना कसं माहिती असणार की आज माझा वाढदिवस आहे? काही म्हणालीस? Happy birthday, dear Kiyu. Happy birthday. काही बोलू नकोस अक्की तू. इट्स टू लेट यार. रात्री 12 पासून वाट बघते मी तुझ्या कॉलची. आई शपथ यार, कियू आई शपथ, मी शपथ अलार्म लावला होता. तुझ्या त्या लाडक्या अमृताने बंद केला असेल. कियू, आपलं काय ठरलंय की तू आजच्या दिवसात अमृताचं नाव घेणार नाहीयेस आणि मी अर्जुनचं. रॉंग. आपण असं डिसाइड केले की तू अमृताचं नाव नाही घ्यायचं आणि मी अर्जुनचं. ओके ओके. सो आज संध्याकाळी आपण तुझ्या बर्थडेची जंगी पार्टी सेलिब्रेट करणार आहोत. ओके? येस.
और वहाँ पे दूर दूर तक भी अमृता नहीं नजर आनी चाहिए। और ना मुझे अर्जुन। ओके देन, डन। बट आई होप देयर इज अ सरप्राइज फॉर मी। अरे खूप 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 छान सरप्राईज आहे, तू बघतच बसशील, तुला आवडणार, क्यूट सरप्राईज। Oh my god, I can't wait. Maybe then see you. Love you. Bye. Mwah. Finally. मस्त मजा येणार आहे शर्मिष्ठा. पण माई, आम्हाला माहितीच नव्हतं की अमृताचा वाढदिवस आहे. ग मला सुद्धा माहित नव्हतं. आता आरडाओरडी करू नका, समजलं ना? तिला कळता का म्हणे की आपल्याला कैलासचा वाढदिवस येते. माई, मी काय म्हणते, आपण एक मस्तपैकी सरप्राईज पार्टी करूया. माई काही बोलत नाहीये तर तुमचा हट्ट वाढतच चाललाय. असू दे काय. मला तरी आवडेलच, पण वहिनी तुला माहितीये ना आपल्या घरात पार्टी करत नाहीत ते. हा म्हणजे तसली पार्टी नाही करायची आपण, पण माझ्या मनात काहीतरी वेगळं करायचं आहे. हा म्हणजे अण्णांना एकदा विचारेनच आणि मग बघूया काय ठरतंय ते. ठरवूया म्हणजे माई, आपणच काहीतरी ठरवूया आणि अण्णांना फक्त सांगूया. म्हणजे अण्णा काही नाही म्हणणार नाहीत ना आपल्याला. तेही आहेच म्हणा. चालेल, तसंच करूया आपण, नाही का ग? माई, आज तिचा वाढदिवस आहे आणि काल तिच्या आयुष्यात केवढं तरी घडलंय काय काय. म्हणून तर त्याच्यावर फुंकर घालायची खूप छान संधी चालून आली आपल्याला. आपण त्याचा नीट उपयोग करून घेऊया. पण मी काय म्हणते, आपण चौघी जणी आता आमच्या बेडरूम मध्ये जाऊया. कशासाठी? कशासाठी काय, पार्टी करायची ना आपल्याला. आखणी करायला नको सगळी. करूया ना? हो. आपल्याकडून, आपल्या मुलाकडून तिच्यावर खूप अन्याय झालाय ग. त्याची थोडी तरी भरपाई करायला हवीच ना आपल्याला. तिलाही याच्यामुळे आनंद होईल, होईल ना ग? हो. आणि तिलाही अभिमानानं काहीतरी तिच्या माहेरी सांगता येईल ना की आसेचा वाढदिवस आपण इथे कसा साजरा केला. आणि आपण तिच्या आईला वगैरे पण बोलवूया, काय ग मृदुला? हो माई. बरं, आता चला आपल्या खोलीत जाऊया. ती कधी टपकेल इथे, तिला कळता कामा नाही ना. चला लवकर, चल चला. सगळंच विचित्र झालं नाही? सांगते काय हो तुम्हाला. तरी बरं, गाडग्यांची पुण्याई मोठी म्हणून तोडे मिळाले. खरे खोटे खडे मिळाले. त्याच्यासाठीच तर ज्योतिषाला बोलवलं होतं, तर त्याने भलतीच भविष्यवाणी केली. म्हणजे ऐका, म्हणजे मन घट्ट करून ऐका. अक्षय आणि अमृताचं भविष्य अंधारात आहे. काय काय सांगताय काय तुम्ही? मधुराताई, मला तर टेन्शन आलं हो ऐकून. साहजिकच आहे हो, मला समजूच शकतं. मला खरंच समजते हो. मी पण एका मुलीची आई आहे. आई म्हणून तुम्हाला काय वाटत असेल, तुमची तकतक, तुमची तगमग मला समजूच शकते हो. पण आवरा स्वतःला, सावरा बघू तुम्ही. पण या सगळ्याला म्हणजे वाईट वाटून घेऊ नका खरंच, पण तुमची अमृता जबाबदार आहे. कुठली बायको आपल्या नवऱ्याला सांगते जा जा जा, तुझी जी गर्लफ्रेंड आहे ना तिला जाऊन भेट जा, तिच्याशी जाऊन बोल जा? कोण सांगतं? बायकोचा लगाम नको का नवऱ्यावर? काय हो मनोहरपंत? मी काय बोलणार, कारण माझं लग्नच झालेलं नाहीये ना. त्यामुळे लगाम वगैरे काय प्रकरण असतं मला माहितीच नाहीये. आजकाल दिनकररावांना बघतो त्यावेळी थोडा थोडा अंदाज येतो मला. हो का? हो, नाही पण तुमचं चालू दे. काय आहे, या सगळ्या परिस्थितीतून 4 मोलाचे धडे देऊन तुम्हीच अमृताला बाहेर काढू शकाल.
हो चालू द्या तुमचं. मी थोडीशी श्रवण भक्ती करतो, तेवढीच आपली माझ्या ज्ञानात भर. सांगू? हो हो सांगा ना. तुमच्या अमृताने सूट दिली आहे आमच्या अक्षयला. मग अक्षय वाहवणार नाही तर काय, पुरुषासारखा पुरुष तो. तुम्हाला माहितीये त्या अक्षयची गर्लफ्रेंड आहे ना कियारा, ती अक्षय आणि अमृताच्या बेडरूम मध्ये येऊन राहिली होती 2 दिवस. अहो काय सांगताय काय? मग आणि ह्याचा काही फरक पडला नाही हा अमृताला. एवढं मोठं एवढं घाडग्यांचं स्थळ, अहो एवढं श्रीमंत स्थळ, तिला अजिबात इंटरेस्ट नसावा. संसार करण्यातच लक्ष नाहीये तिचं. तिचं लग्न आधी दुसरीकडे कुठे काही होतं का हो? शेव असं काहीच ना. मधुराताई डोळ्यात पाणी नाही आणायचं. मधुराताई मला समजू शकतं, पण खरं सांगते, वाईट वाटून घेऊ नका, पण ही परिस्थिती तुमच्या अमृताने आणली आहे. तुमच्या डोळ्यातलं पाणी हे तुमच्या अमृतामुळे आलेलं आहे. लक्ष नाही तिचं संसाराकडे. ते ज्योतिषी म्हणाल ते बरोबर आहे. या तिच्या अशा वागण्या पाहिजे ना, त्यांचं, गाडग्यांचं आणि तुमचं, प्रभूंचं, सगळ्यांचं भविष्य अंधारात आहे. हे काय झालं बघा ना, आज माझ्या हमूचा वाढदिवस आहे आणि आजच तिच्याबद्दल हे असं ऐकायला मिळावं. मधुराताई पंत, आज अमृताचा पण वाढदिवस आहे. अमृताचा पण म्हणजे तुमचा पण वाढदिवस आहे की काय? अरे बाबा, बोलला नाही तुम्ही मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. बर, काय जिलबी वगैरे मागू? नाहीतर म्हैसूर पाक आमच्याकडे फर्स्ट क्लास मिळतो. तसाही मला मिठाईचा शौक आहे. किती बोलता हो, थोडं ऐकत जा. सवय नाही ना ऐकायची. लग्न झालेलं नाहीये, त्यामुळे लगाम नाहीये मला. अहो, कमाल करता तुम्ही. मी एवढं तुम्हाला विश केलं, मला निदान थँक्यू तरी म्हणाल. माझा नाहीये वाढदिवस. हो तिच्या, मग अमृताचा पण वाढदिवस आहे का, असं का म्हणाला? ओ अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे आज कियाराचा पण वाढदिवस आहे की काय? हुशार आहात. नाही, तो तर मी आहेच, कारण माझ्या हुशारीला सुद्धा लगाम नाहीये ना. पण या दोघींचाही वाढदिवस आजच म्हणजे. अक्षय त्याच्या किऊचा वाढदिवस साजरा करणार आहे, तुमच्या अमूचा नाही. हुशार आहात ना? अच्छा, म्हणजे बाई कियाराच्या बर्थडेचं इन्व्हिटेशन घेऊन आलेले आहेत तर इकडे. हा, बरोबर बरोबर. सॉरी, झाला का नाश्ता सगळ्यांचा? मला जरा उशीर झाला, म्हणजे मी उठलो होतो पण थंडी खूप होती ना, म्हणून मग तसाच पडलो होतो. बस नाश्ता कर. नाही, आवराआवरी करायची, मला पळायचंय. कितीही घाई झाली ना तरी उभं राहून नाश्ता करायचा नाही, आपला नियम आहे. माहिती नाही तुला? बस बस. आणि आज कुठेही कोणी घाईघाईने जायची गरज नाहीये.
अमृताला विश का? माई, जसं आपण अमृताला सरप्राईज द्यायचं ठरवलंय ना, तसं बहुतेक भाऊजींनी सुद्धा ठरवलेलं दिसतंय. मग चांगलंच हो तिला विश केलं नाहीस ते. आणि आम्ही सुद्धा तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलंय. माई सांग ना लवकर, अमृताचं बर्थडे सेलिब्रेशन कसं करायचंय? हो माई, सांगा ना. खूप एक्साइटमेंट वाटते. आपण पार्टी करतोय ना. बोलल्या. आपल्या घरात कधी पार्टी बिर्टी असं काही होतं का? आपल्याकडे कसं आहे, परंपरा, औक्षण होणार, खीरपुरी होणार, शिवाय अजून एखाद दुसरं पक्वान्न होणार, आणि त्यात माईंच्या हातच्या पेटंट कचोऱ्या एकदम मस्त. पार्टी बिर्टी सारखा छछोरपणा आपल्याकडे नाही होत. नाव काही द्या, पण त्यामागची भावना महत्वाची असं मला वाटतं. मग त्याला पार्टी म्हणा, नाहीतर अजून काही म्हणा. मुद्दा एवढाच आहे की नकळत का होईना, पण आपण दुखावलंय अमृताला. आणि अमृता म्हणून राहिली अक्षय सोबत. दुसरी कोणी असती ना तर निघून गेली असते घर सोडून. तिचं मन सांभाळण्यासाठी तिचा वाढदिवस साजरा करा वेगळ्या पद्धतीने असं मला वाटतं. आपल्या भावनांची या घरातल्या माणसांना कदर आहे असं तिला वाटलं पाहिजे. तिच्यामुळे पोलीस आले होते पण आपल्या घरात. वहिनी, अहो ते आता जुनं झालं. अमृता आता ह्या घरामध्ये छान रुळली आहे. हो ना. आणि तिला दोष देण्याआधी आपला मुलगा कसा वागला हेही आपण बघायला हवं ना. ती आगाऊ कियारा तिच्या समोरून उभी का राहते आणि तिला सरळ सांगते मला कुंकू लाव. ही किती गंभीर बाब आहे. तेव्हा मला असं वाटतं की तिचा वाढदिवस आपण वेगळ्या पद्धतीनं करूया. आणि अगं तुला वेगळं काही सुचत असेल तर सांग ना. तसं तसं करूया आपण. काय ग, चालेल ना? माई, औक्षण तर आपण करणारच आहोत. आता अजून काय सुचतंय का बघूया. पण मेनू आपण काहीतरी चटपटीत कर. नको, चटपटीत नको माई. अगं काही काळजी करू नकोस. तसंही मी मधुराताईंना फोन करून विचारणार आहे तिला काय काय आवडतं. मग तेच बनवूया ना आपण. बरोबर. माई, जेवताना आपण मोठ्याने गाणी लावायची का? नवीन गाणी. काही दहीहंडी आहे का मोठ्याने गाणी? बर, गाणी हळू आवाजात लावूया, पण गाणी लावूया. आणि ना खूप डेकोरेशन सुद्धा करूया आपण. हे बघा, वातावरण छान प्रसन्न राहील ते सगळं करा. चालेल. तुम्हाला काय डेकोरेशन वगैरे करायचंय ना ते करा. सगळ्यांनी कामं वाटून घ्या. तुला काय घर सजवायचं ते सजव. खाण्यापिण्याची जबाबदारी माझी आणि मृदुलाची. ठरलं? हो. माई, डेकोरेशनचं मी आणि दादा आम्ही दोघे बघू. बर, चालेल. मग राहिलो आता आम्ही, काका, अण्णा आणि सासूबाई. आपण फुगे फुगूया. हिच्या अकलेचा फुगा कधी फुगणार आहे ना ते कळत नाहीये मला. काय जाताय तर तिला बोलतेस ग? थांब ना जरा. भाग्यश्री,
तुला जे काम करायचे ना ते तू कर. तुला फुगे फुगवायचे आहेत ना, अगदी भरपूर फुगे फुगव, अख्खं घर भरून टाक त्याने. हा वसुधा, तुला तिला मदत करायची, कळलं ना? अण्णांना जमणार नाही एवढं सगळं, तेव्हा तू तिच्या बरोबरीनं फुगे फुगवायचे, कळलं? बर चला चला आता कामाला लागूया, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आणि शर्मिष्ठा, तुला महत्वाचं काम देणार आहे मी. अक्षयवर नजर ठेवायची आहे, त्याला आज घराच्या बाहेर पडू द्यायचं नाहीये. हा? चला चला आपण मधुराताईंना फोन करूया. ते महत्वाचं आहे. त्याप्रमाणे आता सांगायला लागेल ना आपल्याला काय काय सामान अगदीच आणायचंय. अगदीच अगदीच चला चला. आणि देवदत्त, हो अण्णा, माझ्या लक्षात आहे. पेढीवरनं नेकलेस आणायचा आहे. खूप छान झालाय नेकलेस. हो. बस अरे अक्षय, बस 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 बस. काय चाललंय यार माझ्या बरोबर हे? हा, काय घडतंय माझ्या बरोबर? आता काय झालं? प्रॅक्टिकल जोक झालाय माझ्या बरोबर. अरे माझ्या बेस्ट 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 फ्रेंड्स आणि माझ्या गर्लफ्रेंडचा बर्थडे एकाच दिवशी. व्हॉट अ प्रॅक्टिकल जोक. तू पण ना अमृता यार, सांगायचं असतं तुझा बर्थडे म्हणून. हा, अरे वेडा आहेस का अक्षय? असं कोणी सांगतं का की आज माझा बर्थडे, मला विश कर? आणि खरं सांगू का, तू काल जे काही बोलत होतास ना, मला असंच वाटलं की तू माझ्या बर्थडेचं प्लॅनिंग करतोय. मला कुठे माहिती होतं की कियाराचा बर्थडे सुद्धा आजच आहे. पण तुला कसं कळलं की माझा बर्थडे आजच आहे? सोशल मीडियामुळे मला कळलं की तुझा आज बर्थडे. खरंच जोक झालाय. तू काल बर्थडे गर्ल म्हणत होतास, मला वाटलं. ए अमृता, विश यू मेनी 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 हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. तुम जियो हजारों साल, साल के दिनों 50,000. हाँ, ऍक्च्युली ना यार, तुझा बर्थडे मला दणक्यात सेलिब्रेट करायचा आहे, पण तो आपण बिलेटेड करूया प्लीज. कारण नेमकाच माझ्या गर्लफ्रेंडचा बर्थडे ना, त्यामुळे तिकडे पळावं लागणार मला. शिवाय जे काय चाललंय माझ्या बरोबर, धक्क्यावर धक्के खातोय, फटक्यावर फटके खातोय, हे सगळं परत प्रकरण, त्यात तिथे पोचायचंय, कसा निघणार मी, सगळंच एकदम. पण अक्षय, माइंड शिवाय तुझ्याशी कुणीच बोललं नाही का रे? म्हणजे आई सुद्धा नाही? नाही, अजून तरी कोणी हा विषय घेतला नाहीये. कदाचित ती शांतता वादळापूर्वीची असेल. सोड ना, मला नाही हा विचार आज करायचा आहे. आजचा दिवस छान सेलिब्रेट करायचा आहे मला. आता कसं बाहेर पडू? ऐक अक्षय, तू लवकरात लवकर घराबाहेर पड, हा? कारण मी शोधून देईन तुला. मस्त कियाराचा बर्थडे प्लॅन कर आणि तुम्ही दोघेही एन्जॉय करा. थँक्यू यार. म्हणणं मलाच कसं तरी वाटतं, म्हणजे तुझा बर्थडे असताना मी. अक्षय, आपण बिलेटेड सेलिब्रेट करणार आहोत ना? आणि तसंही या घरात आपल्या दोघांशिवाय कुणालाही माझा बर्थडे माहिती नाहीये. सो इथे साजरा नाहीये होणार बर्थडे. असं नको बोलूस यार प्लीज. मी सांगू का माईला? हा, ती तुझं औक्षण करेल आणि सगळे घाडगे मिळून तुला काहीतरी गिफ्ट वगैरे देतील. तुझा एखादा आवडीचा पदार्थ बनेल, इतकंच होईल फक्त. आमच्या घरात एवढंच फक्त होतं, सगळं परंपरा आणि रूढीप्रमाणे, इतकंच. हा, पण हे सगळं होईल, सांगतो मी. हा, काही गरज नाही. प्लीज कुणाला काहीही सांगू नको अक्षय. असं सांगून सेलिब्रेट करणं कसं वाटतं रे? नको, आहे तेच ठीक आहे. प्रॉमिस कर कुणालाही काही सांगणार नाहीयेस. ओके. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. अरे बस. लाव लवकर फोन तिच्या आईला, त्यांना विचारायला हवं ना तिला काय आवडतं खाण्यापिण्यातलं. आणि त्यांना पण बोलव दुपारी वाढदिवसाला. त्यांना सांग आपण वाढदिवस साजरा करतोय अमृताचा म्हणून. कर ना लवकर.
उचलतायत अजून, थांबा माई. हॅलो हॅलो मधुराताई, मी मृदुला बोलतेय. हा हा बोला मृदुलाताई, काय म्हणताय? काही नाही हो, तुमचा फोन आला ना तेव्हा आम्हाला समजलं की अमृताचा वाढदिवस आहे म्हणून. मग आता आम्ही ठरवलंय तिला काहीतरी सरप्राईज द्यायचं म्हणून. तुम्ही दुपारी याल ना आमच्याकडे नक्की? कधी करताय कार्यक्रम? अहो आजच करणार आहे, आज दुपारी. तुम्ही इथे आहात आणि मी खाली शोधत होते. नाही, स्वयंपाकाचं काय करू दे? अगं तू नको काळजी करू, स्वयंपाकच आम्ही दोघी बघू. हो तू आज आराम कर बघू, काल खूप काम पडलं ना तुझ्यावर. जा आराम कर. हो हो नाही, पण मी काय करू? तू बागकाम कर बघू, मशागत व्हायची बाकी आहे, ते कर जा का. जा. हा पण माई, त्याला 3-4 तास लागते. अगं मग होऊ देत ना, जाऊ दे 3-4 तास, पण आज बाकी काहीही काम करू नकोस. जा बघू, जा पटकन आता. हो 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 हो. बर. पुन्हा व्हायच्यात काम व्हायला पाहिजेत ते. जा जा, दार लावून घे. हो काही नाही, एकदम अमृत आली होती समोर. तिला काही सांगायचं नाहीये, तिला सरप्राईज द्यायचंय म्हणून मला काही बोलता येईना. अगं बाई, सरप्राईज का? छान, मी येईन दुपारी. नक्की या. काही नाही हो, अजून एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती. अमृताला नक्की काय काय आवडतं? आता ओके. माई, एक वेळ गुलाबजाम, बासुंदी, रबडी असं काही म्हणाली असती तरी चाललं असतं ना. आता केक. काही हरकत नाही, तिला जे जे आवडतं ना ते आपण सगळं करायचं ठरवलंय की नाही, पण सगळं घरी करूया. अहो पण माई, म्हणजे केक आता घरी करणार आहोत का आपण? करूया की. तुम्ही शिकवाल ना मला? माझी तरी शिकायची तयारी आहे. अगं अण्णांसाठी कचोऱ्या करायला शिकले, आता नाचण्यासाठी केक करायला शिकेन, नाही का? कमाल आहात माई तुम्ही. बर चला, मी आता लिस्ट बनवायला घेते काय काय लागणार आहे. चल. हा इथे आहे का बाई? बघते. हा ए मिंटू, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे स्वीट प्रिन्सेस. थँक्यू सो मच डॅडी. हे बघ, हॅपी बर्थडे. थँक्यू. हे बघ बाळा, हे गिफ्ट आहे ना, मी माझ्या मनाने आणलंय. आपण माझ्या प्रिन्सेसची काहीतरी डिमांड असणार. बोल काय हवंय सांग. डॅड, तुम्हाला तर माहितीच आहे ना की माझं बर्थडे गिफ्ट म्हणजे अक्कीची भेट. हो. ए बाळा, तू आता जशी हसतेस ना तशीच आयुष्यभर हसत राहा. बाकी मला काही नको. पण तुला जर कोणी रडवण्याचा प्रयत्न केला तर ते मी स्पेअर करणार नाही, सांगून ठेवतो. काल जे घडलं, कळलं ना? हे बघ वसुधा, काल जे काही झाले ना त्यानंतर मी अमृताला कधीही दुखावणार नाही. नाही तसं नाही, पण हे बघ,
तिचा वाढदिवस दणक्यातच साजरा होणार. समजतंय? हो माई, आपल्याकडे तशी पद्धत आहेच ना की ज्या माणसाचा वाढदिवस असेल त्याला सकाळी सुगंधित उठणं लावून आंघोळ घालायची, मग त्याचं औक्षण करायचं, मग खीरपुरी करायची, बस एवढंच. त्याच्यानंतर बाकीचं तसं आपण काही. तुला जर रस नसेल ना याच्यात तर तू तुझ्या खोलीत जाऊन बस. आम्ही कोणीही तुला हाक सुद्धा मारणार नाही. नाही, मला तसं नाही म्हणायचं. आमचं करा की कधीतरी असा दणक्यात वाढदिवस, तो नाही करणार. काय पुटपुटी गेंगी करून. अगं बाई, हे बघा कसं वाटतंय. अमृतासाठी आणलात का? कसं काय वाटतंय? कशी आहे वस्तू? सुंदर, खूपच छान आहे. हो, बघू. तुला रस नाहीये ना? छान आहे, सुरेख आहे एकदम. पाणी पिऊन ये जा आधी. हो, जा जा. आणखी काय काय ठरवलंय? खूप काही ठरवलंय. म्हणजे आपण नेहमी करतो ना त्यापेक्षा वेगळाच करायचा. आणखीन काय काय वेगळं ठरवलंय ते तर कळून दे. हो डॅड, आणि अक्की नाही रडवणार मला. इनफॅक्ट तो घरातून निघाला ना की मला कॉल करून सांगणार आहे की कुठे भेटायचंय. मग आफ्टर दॅट शॉपिंग, मूवी, लंच, डिनर असा प्लॅन आहे. तू खुश आहेस ना? खूप. अगं मला अजून काय हवंय? बस. गॉड ब्लेस यू बेटा. घ्या घ्या, फोन घ्या. आज एका प्रिन्सेसचा वाढदिवस आहे. तिला असंख्य शुभेच्छांसाठी फोन येणार आणि आमची प्रिन्सेस फक्त थँक्यू थँक्यू एवढंच म्हणणार. चालू दे चालू दे, चालू. थँक्यू. हाय आंटी. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सो मच. मग आजचा काय बेत, म्हणजे हे प्लॅन काय प्लॅन? ओह प्लॅन. आज मी आणि अक्की पूर्ण दिवस एकमेकांबरोबर स्पेंड करणार आहोत. तो निघाल्यावर मला सांगणार आहे की कुठे भेटायचंय ते. मग फुल डे शॉपिंग, लंच, मूवी, डिनर असा प्लॅन आहे. हो का? पण हा उद्याचा प्लॅन तू मला आज का सांगतेस? नाही, आज माझा बर्थडे आहे ना. हो, पण आज नाहीये तुझ्या अक्कीला वेळ. का? असं का बोलताय? अगं बोलणारच ना, कारण आज अख्खा दिवस तुझा अक्की त्याच्या बायकोचा वाढदिवस साजरा करणार. तुझ्यासाठी वेळच नाहीये तुझ्या अक्कीला. काय? आज अमृताचा पण बर्थडे? का? अगं का ते आता मला काय माहिती, तिच्या आई बाबांना माहित असणार ना. पण आज तुला माहितीये का, तुझा अक्की खूप हॅप्पी आहे, कारण त्याच्या बायकोचा वाढदिवस आहे ना. आणि तोच नाही ग, आमचं अख्खं घर म्हणजे घाडगे कुटुंब पण खूप हॅप्पी आहे, नाचतायत नुसते. त्या नकट्या अमृताचा वाढदिवस आहे ना, ते साजरा करण्यासाठी. मी एक काम करू का? मी ना तुला इकडचे फोटोज पाठवते, मग तूच बघ काय करायचं ते. हा, चालेल ना? ए अक्की, कर कर, आज तुझ्या नकट्या अमृताचा वाढदिवस साजरा कर, मग उद्या कियारा तुझा वाढदिवस साजरा करेल. वा, असू दे. किती हुशार आहेस ग तू, किती मज्जा. वा वा.
काय केक आणि पिझ्झा आपल्याकडे? माई कुठून मागवायचा आहे? मागवायचं नाही, सगळं आपण घरी करायचं. काय हो. काय पण माई आपला मायक्रोवेव्ह तो खराब झालाय, मग केक कसा करायचा? ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह नसतो त्या बायका काय हाताची घडी घालून गप्प बसतात का? काहीतरी करतातच ना. अगं कुकरच्या बुडाखाली जाड मीठ घालायचं आणि त्याच्यात केक करायचा. हसू नकोस. आणि पिझ्झा? पिझ्झा? अगं पिझ्झा काय, तवा आपला वर खाली ठेवून करायचा, सोप्पा आहे एकदम. फक्त ह्या सगळ्या गोष्टींची ना इच्छा असावी लागते. इच्छा असली ना की आपण सगळ्यातून मार्ग काढतो. नसल्याचं असलं करून दाखवायचं असतं. याला एकट्यालाच माहितीये माझा बर्थडे, पण काय उपयोग, याचं सगळं लक्ष त्या कियाराच्या बर्थडे मध्ये. इतकं पण होऊ नये कुणाच्या आयुष्यात. माझा बर्थडे कुणाच्याच लक्षात नाही. हा पुढे पुढे चला, एका जागी तोळा करून काय उपयोग आहे? चला. माई पावभाजी पण करायची आहे ना? हो, पावभाजी सुद्धा करूया आपण. चटकदार, तिखट, तुला हवी तशी. हा पण आम्हाला मात्र कढी खिचडी. हा तुम्ही मला आणि अण्णांना मात्र आग्रह करू नका. हा त्रास होतो मग आम्हाला. माई पण हे सगळं करायचं कसं? अमृता येईल ना किचन मध्ये? अगं असं काय करतेस? तिला बागकाम करायला नाही का पाठवलंय? 2-3 तास आरामात जातील त्याच्यात तिचे, आणि त्रासही कमी होईल. म्हणजे आपल्याला इथे सगळं काही व्यवस्थित करता येईल. माई खरंच खूप गोड आहेस तू, खरंच. चला तयारी लागूया ना. हो. काय काय भाज्या लागतील त्या लिहून द्या. हो. हा चला पटापट छाटणी करा. बघायचं नाही, समोर बघायचं. नीट करायची छाटणी. हा नीट करायची. काय इकडे काय बघते? इकडे आहे छाटणी करायचं. समोर आहे ना, समोर बघ. नीट कर. झाडाची छाटणी छान केली की ती अशी छान वाढतात. छाटणी करायचं काम माझ्याकडे असतं. मी बरोबर छाटणी करत असते. कसं आहे, तू कामगार आहेस आणि मी हाय मुकादम. वाईस तंबाखू लावून तुझ्या कामाकडे लक्ष ठेवून हाय मी. काय बघते काय? माझा स्वतःचा आनंद आहे, माझे विनोद आहे ते. तू कामाकडे लक्ष दे. चल समोर लक्ष, काम चालू. तू अजून निघाला नाहीये सक्की? बोलूच नकोस माझ्याशी. मी कधीपासून वाट बघते तुझी इथे, आणि तू आणि तुझ्या घरचे त्या अमृताचा बर्थडे सेलिब्रेट करण्यात इतकी बिझी आहेत ना, तुला माझ्यासाठी वेळ का मिळणार? राईट. यो यार प्लीज स्टॉप कर यार प्लीज. हे बघ मी निघतोय थोड्या वेळात. थोड्या वेळात नाही, आत्ताच्या आत्ता निघ. आत्ता निघ, मला पिकअप कर आणि लंचला घेऊन जा. बघतो, ट्राय करतो. अजूनही बघतो, ट्राय करतो की काय चाललंय यार? माझाच बर्थडे. नाही, बरोबर आहे, बरोबरच आहे. आज अमृताचा पण बर्थडे आहे ना. तुला अख्खा दिवस तिच्यासोबत स्पेंड करायचा आहे, म्हणून हे चाललंय ना तुझं सगळं. नाउ आय एम गेटिंग इट. यो यार तू परत परत का सगळं तेच बोलते? असं काही नाहीये यार. एक मिनिट, अमृताचा आज बर्थडे तुला कसं कळलं? मला स्वतःला सकाळपर्यंत ही गोष्ट माहित नव्हती. तुला कसं कळलं? ते मी सोशल मीडियावर बघितलं.
बट आय व्हेरी वेल नो की तुला हे सगळं ऑलरेडी माहिती होतं की अमृताचा आज बर्थडे. म्हणूनच नेहमी तू 12 वाजता विश करतो मला, पण ह्यावेळेस नाही केला. का? कारण की अमृताचा पण बर्थडे आणि तू तिला विश करण्यात इतका बिझी झालास की माझा बर्थडे विसरला. व्हेरी गुड अक्की, व्हेरी गुड. बेबी प्लीज हे सगळं डोक्यातून काढून टाक. असं काही नाहीये. हे बघ, आपला प्लॅन नको ना स्पॉइल करू. आपलं ठरलंय ना त्याप्रमाणेच आपण प्लॅन करूया, तसाच बर्थडे साजरा करूया. हा, मी निघालो की तुला फोन करतो. चालेल? नाव स्माइल प्लीज. बघ हा अक्की, ह्यावेळेस मला चीट नाही करायचं. नो बेबी, असं नाही होणार. लव यू. बाय. बाय. लव यू टू. आता काकू हे सगळं झालंय. आता किसलेलं चीज घालायचं आणि डोंगाला झाकण ठेवायचं. ठीक आहे. थांब, आधी आपण आता हे ठेवूनच घेऊया. हळू ग. हो हो हो. हा. नाही, बरं, याच्यामध्ये सगळं घातलंय का आपण? दूध, दही, खायचा सोडा घातलायस ना? हो घातली आणि वेलची पावडर, घातली जायफळ पावडर घातली आणि मीठ थोडस, घातलंय. साखर. हो हा, झालंय ना सगळं व्यवस्थित? हो. आता ते भांड्याला तूप लाव. आणि हे बघ, ह्याच्यामध्ये मी हे घातलंय, मीठ घातलंय जाड. लावलंस? हो. आता हे सगळं मिश्रण ह्याच्यात घाल. सावकाश सावकाश घाल. हे बरोबर घेतलं ना ग मी सगळं? आणि व्हॅनिला एसेन्स. हो ग बाई. काकू घातलंय, सगळं घातलंय. हा. आणि हे बघा, वस्तू वापरून झाली ना की वस्तूच्या शेजारी लगेच टिक मार्क केलंय. वा, छान छान, हुशार ग माझी बाय. बरं, आता हे सगळं ठेव बघू ह्याच्यात. हा. काकू टाकलं ना? हो ठेव. हळू. हा, गॅस लावला ना ग बारीक? हो, बारीकच. सावकाश ग. टाकलं गॅस. हा, अळू, अळू, अळू. अरे बाप, अगदी अगदी. हा. बरं, ते झाकण दे बघू. त्याची रिंग आणि शिट्टी काढून टाक. काढली काढली काढली. हा. दे, सोड. चला, आता 35 मिनिटांनी बघा कसा घमघमाट सुटेल घरभर. हा, मंद आचेवर ठेव. 35 मिनिटं झाली की बंद करून टाक. हो. चला, आम्ही दोघी जाऊन येतो. तुम्ही कुठे चाललात? अगं, अण्णा आणि अनंतला मदत नको करायला, दोघेच आहेत बिचारे वरती. आमचं इथलं काम झालं केकचं. हो. तुझं काम आटपलं की ये वरती. चल. हो, पुढचा करायला घेते तुम्ही. काकू माझं पण झालं. मी जाऊ? जा, मी इथलं सगळं आवरून मग येते. पळा. अमृताला हा बेत नक्की आवडणार आहे. वा. काय काय आजचा दिवस? माझा बर्थडे याची कुणाला दखलच नाहीये. मी काही अगदी फुलं गिफ्ट वगैरे नव्हती मागितली, पण थोडीशी मोकळी, थोडं स्वातंत्र्य तरी हवं होतं ना आज. अगदी माईंनी पण 3-4 तास चालेल इतकं काम द्यावं, आणि त्यात या वसुधा काकू डोक्यावरच बसले आहेत. ते तर ते, पण आज आई आणि बाबांचा पण फोन नाहीये. सगळेच कसा विसरले माझा वाढदिवस.